काल एक महत्त्वाचं विधान केलं ज्यात तुम्ही म्हणालात की एकनाथ शिंदे हे दरेगावी गेले, ते मोठा निर्णय घेऊ शकतात. नेमका मोठा निर्णय काय आहे? महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण प्रश्नाचं उत्तर कोणालाच आणखीन सापडलेलं नाही. म्हणून प्रत्येक जण नेमकी राजकारणामध्ये काय घडामोड चाललेली आहे, कोण नाराज आहे का, कोण सीएम होणार, या सगळ्या गोष्टीवर चर्चा करतायत. आणि मी काल असं बोललो की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दरेगावी जात असतात आणि जेव्हा त्यांना असं वाटतं की आपल्याला एखादा मोठा निर्णय घ्यायचा आहे तर त्यावेळेला ते दरेगाव हे ठिकाण त्यांना त्यांचं आवडीचं असल्यामुळे तिथे ते गेलेले आहेत. एक स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो की मुख्यमंत्री साहेबांनी जेव्हा प्रेस घेतली त्या प्रेसमध्ये अत्यंत परखडपणे सांगितलंय की महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन करायला माझा कोणताही अडसर असू नये किंवा माझ्यामुळे सरकार बनत नाही अशी काही लोकांची जी काही धारणा झालेली आहे ती तशी नाही आहे. आणि म्हणून स्पष्टपणे त्यांनी सांगितलंय की मी तिथं कोणताही अडसर आणणार नाही. वरिष्ठ जे नेते निर्णय घेतील त्याला माझा पक्ष आणि मी बांधील राहील. एवढं स्पष्टपणे निर्णय घेतल्यानंतर दिल्लीमध्ये झालेल्या बैठकीमध्ये सुद्धा त्यांनी आवर्जून हेच सांगितलं की आपण निर्णय घ्यावा, तो आम्हाला मान्य असेल. आता हा खऱ्या अर्थानं भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी याच्यात निर्णय घ्यायचा आहे. एकंदरीत राजकीय समीकरण पाहून कुणाला मुख्यमंत्री करावं हा विषय मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांकडे आहे. त्या निर्णयाला का वेळ लागतोय याबद्दलची आम्हाला कोणतीही माहिती नाही. परंतु जोपर्यंत मुख्यमंत्र्यांचा चेहरा किंवा मुख्यमंत्री ठरत नाही तोपर्यंत इतर खात्यावर सुद्धा काही चर्चा झाल्याचं मला माहिती नाहीये. पण जनरली असं असतं की जेव्हा सत्ता परिवर्तन होतं किंवा मुख्यमंत्री बदलतो त्यावेळेला ज्या पक्षाचा मुख्यमंत्री असतो त्याच्याकडे असलेली खाती किंवा त्याच्या सहकार्याकडे असलेली खाती याबद्दलचं खाते वाटपाचं चर्चा सुरू होते. परंतु ती मुख्यमंत्री झाल्यानंतर, मुख्यमंत्र्याचं नाव जाहीर झाल्यानंतर, म्हणून काही लोकांना प्रश्न पडलाय की या महाराष्ट्राचं काय होईल. काही विद्वान तर हे म्हणायला लागले की हे सरकार कुणाच्या भरोश्यावर सोडलं, ज्यांना राजकारणाशी काही देणं घेणं नाही. अचानक पावसाळ्यात उगवलेल्या सारखे ते उगवलेत, कधी त्यांचा अंत होईल माहीत नाही. परंतु आजही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत हे याची त्यांना साधी कल्पना सुद्धा नाही. पण सरकार काही वाऱ्यावर सोडलेलं नाही. सरकार आपल्या पद्धतीने काम करतंय. जो काही 2-3 दिवसाचा विलंब लागणार आहे त्या 2-3 दिवसाच्या विलंबामध्ये आता सोमवारी मला वाटतं आपल्या माहितीनुसारच आपल्याकडून चॅनलवर चाललंय की भाजपचे पक्षश्रेष्ठी कोणी पाठवणार आहेत, निरीक्षक पाठवणार आहेत आणि गटनेत्याची निवड होणार आहे. शिंदे साहेब आपला निर्णय काय घेतात, का ते दरेगावला गेलेत, त्यांची तब्येत ठीक नाही का, की त्यांना वेगळा निर्णय घ्यायचा काही, असं समजण्याचं काहीच कारण नाही. शिंदे साहेबांनी सत्ता सोडताना सुद्धा त्या दिलेरपणानं, त्या कॉन्फिडन्सने ती सत्ता सोडलेली आहे. काही लोकांना त्यांचा चेहरा पडलेला दिसतो. आम्ही लाचारासारखं नाटकं करणारी लोक नाही आहेत. पोटात एक आणि ओठात एक आणणारी ही अवलाद नाही. आमच्या जे चेहऱ्यावर असेल तेच आमच्या मनात असतं आणि आम्ही नाराजी जरी असली तर आम्ही उघडपणे जाहीर करू. लाचारीमध्ये गेली 2.5 वर्षाची पूर्वीची ज्यांनी घालवलेली त्यांना आता मुजरा करण्याशिवाय उपाय नाही. म्हणून कधी ते कुणाची तारीफ करतात, कुणावर
टीका करतात त्या टीकेला करण्याला सुद्धा काही अर्थ नाही. यांनी आता टीकेशिवाय यांच्याकडे दुसरा उद्योग राहिलेला नाही. म्हणून तुम्हाला स्पष्टपणे सांगतो, शिंदे साहेबांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. शिंदे साहेबांनी सांगितलंय की तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या. मी शिवसेनेचा पक्षप्रमुख म्हणून, मुख्य नेता म्हणून माझी त्याला संमती असेल. आम्ही तुमच्या बरोबर आहोत. महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचा खोडा किंवा महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचा ताणतणाव नाही. संजय राऊतांनी आज असं म्हटलंय की एकनाथ शिंदे यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, त्यांच्या आरोग्यावरती परिणाम झालाय, त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्यावरती चांगले उपचार करावेत अशा पद्धतीची टीका केली. मानसिक संतुलन कुणाचं बिघडलंय हे विधानसभेच्या निकालानंतर कळालेलं आहे. जे ऊर बडून सांगत होते की आमची सत्ता येणार 160 170, पूर्ण 60 सुद्धा गाठू शकले नाही. 160 तर वेगळीच बाब आहे. म्हणून यांचं मानसिक संतुलन तर यांचं बिघडलेलं आहे. म्हणून तर यांचे जे काही इतर नेते आहेत ते त्याच्यावर एक शब्दही बोलत नाही. त्यांना त्यांची चूक कळालेली. परंतु हे चारी घरचा पाहुणा, ज्याला ना त्याचा नेता कोण माहीत नाही, ज्याला फक्त एक शेपूट हलवणं ज्याला म्हणतात, ते हलवत आपल्या मालकाची चाकरी करणं माहिती, तेच लोक अशी टीका करू शकतात. सर, पण संजय राऊत ज्या पद्धतीने टीका करतात, एक तर ईडी सीबीआयचा भय असलेले मोठा निर्णय घेऊ शकत नाही असा खोचक सर त्यांनी टीका केली संजय राऊतांनी. दुसरीकडे म्हटलं की भाजपची मेहरबानी म्हणून मुख्यमंत्री पद दिलं आणि नाराज मुख्यमंत्री अमावस्येला गेले. भाजपने ते पद का दिलं, कशामुळे दिलं त्याची कल्पना त्यांनाही आहे. भाजपच्या दारामध्ये जाऊन तिथून किती वेळा वापस आली याची कल्पना सुद्धा संजय राऊतला आहे. आम्ही जे मिळवलं ते आम्ही स्वकष्टाने आणि स्वतःच्या हिमतीवर मिळवलेलं आहे. एवढी ताकद ज्या नेत्यामध्ये आहे त्या नेत्याने केलेला उठाव महाराष्ट्राने देशाने पाहिलेला आहे. आणि आजही जे सांगत होते विधानसभेच्या वेळेला यांच्या किती जागा येतील, गद्दारांना आता आम्ही गाडून टाकू, गद्दारांनी 50 खोके ओके, ते ज्यांनी स्लोगन काढला तोही पडला. जालन्याचा आमदार त्यांनी स्लोगन काढला तोही पडला. आणि जे काही यांची जे चाललं होतं की गद्दारांना आता त्यांची जागा जनता दाखवेल, जनतेने ह्या गद्दारांना त्यांची जागा दाखवलेली आहे, या लाचारांना त्यांची जागा दाखवलेली आहे. हे शिवसेना प्रमुखाच्या विचाराच्या विरोधात वागणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली. म्हणून आम्ही 40 लोकांनी उठाव केला आणि आम्ही 57 आलोय. म्हणजे जनतेने आम्हाला ऍक्सेप्ट केलं आणि यांच्या माग लाता मारलेल्या आहेत हे विसरत आहेत. परंतु गिरा तो भी टांग ऊपर ही यांची नेहमीची भूमिका आहे. नाही, पण ते म्हणतात की शिवसेना फोडली म्हणून मेहरबानी म्हणून 2.5 वर्ष एकनाथ त्यांना काय माहिती. हे दिल्ली शर्वाशी किती वेळा फोन करायचे, शिंदेना घेऊ नका, आम्ही येतो आम्ही येतो. कोणत्या कोणत्या माध्यमातून फोन केलेले आहेत, कुणाला हाताशी धरलेले, यांचे सगळ्यांचे रेकॉर्ड आमच्याकडे आहेत. म्हणून हे लाचार नंतर इतके पळत होते. परंतु यांना जेव्हा नाही म्हणून सांगितलं त्या टायमाला यांची पोपटासारखी पोपटपंची सुरू झालेली. म्हणून आता ना ते भाजपकडे जाऊ शकत, ना जे काँग्रेस आहे त्यांचं किती प्रेम आहे आता तुम्ही गेल्या 2 दिवसात पाहताय. म्हणून घरकाना घाटका ही यांची स्थिती झालेली आहे. शरद पवार साहेब यामध्ये जी भूमिका घेत आहेत त्यानुसार असं वाटतंय की आता उबाटाचं कार्यकाल किंवा त्यांचं सर्व लाईफ आता या ठिकाणी संपलेलं आहे. म्हणजे मोदी शहांचे लाडके भाऊ आता राहिलेले नाहीयेत असं म्हणतात. ज्या पद्धतीने टीका टिप्पणी होते, केवळ मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर होत नाहीये यासाठी विरोधकांच्या हाती आयतं कोणी सापडलं म्हणा. त्यांचे किती लाडके भाऊ आहेत की नाही त्याला तुम्हाला करायचं काय. अहो ते एकनाथ शिंदे आहेत, ते तुमच्यासारखे लाचार थोडी आहेत. सिल्वर ओकर मुजरा घालणारे थोडी आहेत ते लोक. राहुल गांधीला भेटायला काश्मीर पर्यंत जाणारे थोडी आहेत. त्यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये रस्त्यामध्ये जाऊन यवतमाळकडे भेटणारे गळ्यात गळा घालणारे ते थोडी येते. ते एकनाथ शिंदे आहेत. आणि सत्ता सोडताना सुद्धा अशी इझिली सोडता येते. तुमच्यासारखे चिटकून नाही बसलेले. 5 वर्षाची सत्ता चालले फरफटत. 5 वर्ष आता मी मुख्यमंत्री राहणार, 5 वर्ष आता आपण असं राज्य करणार. जेव्हा हे सत्ता जाते ना त्या टायमाची बेचैनी आता उबाटाच्या गटाच्या नेत्यांच्या चेहऱ्यावर दिसते.
एकही नेता बोलत नाही. एकही नेता बोलतोय कोण? हे भाडेकरू. म्हणून यांच्या स्टेटमेंटला आम्ही जास्त महत्व देत नाही. दुसरं एक त्यांनी असं म्हटलंय की भाजपनं त्यांचा मूळ गुणधर्म जो आहे हा दाखवून दिलेला आहे. ते नागासारखे आहेत. एकनाथ शिंदेच्या बाबतीतही ते तसेच वागतायत. कशाला तुम्ही त्यांना विनवण्या करायला जाताय? कशाला आजही म्हणता की आम्हाला तुमच्या बरोबर घ्या म्हणताय? यांनी देवाला मानतात का नाही देव जाणे, कारण त्यांची बाई तर काही देवाला मानत नाही, हे बी मानत नसावेत. कशाला विनवण्या करता? भाजप नकोय ना? कशाला त्यांच्या दारात जाताय? कशाला फोन करतायत? अरे लाचारांनो, इतकी लाचारी पत्करू नका. सत्तेसाठी कशासाठी एवढी करताय तुम्ही? परंतु एकीकडे बोलायचं दुसरं आणि खालून चालायचं दुसरं, ही जी दुपट्टी भूमिका आहे ना, हीच उभाटायला सगळ्यात महाग पडलेली आहे. अशी एक चर्चा आहे की एकनाथ शिंदे यांना युतीच्या समन्वय समितीचं प्रमुख व्हायचंय, त्यांना प्रमुख पद पाहिजे. एकनाथ शिंदे साहेबांची उंची एवढी वाढलेली आहे, त्यांच्या शब्दाला जो काही मान आहे हा महाराष्ट्र जाणतोय. आणि माहितीतले सर्व नेते सुद्धा त्यांचा त्या आदर सुद्धा ते करतायत. आज पाहिलं तर मोदी साहेब असेल किंवा अमित शाह साहेब असतील, त्यांच्याशी त्यांचं संभाषण नेहमी चालू सत्तेवर असतानाही होतं, आजही आहे. म्हणून त्यांना हे पदविद त्यांच्यासाठी फार नॉर्मल गोष्ट आहे. भविष्यामध्ये ते काय भूमिका घेतील किंवा काय होतील हे आज सांगणं जरी कठीण असलं, परंतु शिंदे साहेब या महाराष्ट्रामधले एक पॉवरफुल नेते आहेत. हे सर्वच पक्षाच्या नेत्याला आता मान्य करावं लागेल. साहेब, पण एक प्रश्न महत्त्वाचा आहे की मुख्यमंत्री पदाचा दावा सोडलेला आहे का मुख्यमंत्र्यांनी, एकनाथ शिंदे यांनी? आणि दुसरा प्रश्न असा आहे की जर मुख्यमंत्री पद घेतलं नाही तर ते उपमुख्यमंत्री होणार का? कारण अशी पण चर्चा आहे की नाशिक किंवा मराठवाडा या ठिकाणी हे उपमुख्यमंत्री पद एकनाथ शिंदे देऊ शकतात. तुमच्याही नावाची चर्चा होते. एक लक्षात घ्या, स्पीड ब्रेकर काढला म्हणजे काय? तर सर्वस्वी निर्णय तुम्ही घ्या. एखाद्या गोष्टीला आपण अडून बसलो नाही, मला मुख्यमंत्री पाहिजे असा जो आग्रह किंवा हट्ट आहे ना, तो एकनाथ शिंदे साहेबांनी धरलेला नाही, हे तुम्ही स्पष्टपणे पाहताय. म्हणून आता जेव्हा निर्णय वरिष्ठांच्या कडे सोपवलाय, त्यांनी जोही निर्णय घेतील, मग कुणाला मुख्यमंत्री करायचंय कुणाला नाही करायचंय हा निर्णय त्यांच्यावर सोपवलाय. आमचा आग्रह कोणत्याच गोष्टीसाठी नाही. म्हणून आमची भूमिका स्पष्ट झालेली आहे. राहिला उपमुख्यमंत्री पद घेतील का, जोपर्यंत मुख्यमंत्र्याचं नाव घोषित होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री पदाची चर्चा सुद्धा आमच्याकडे झालेली नाही. कुणाला देतील, काय देतील, मग मराठवाड्याला देतील का नाशिकला देतील का आणखीन कुठे देतील, हे चर्चा तेव्हाच होईल जेव्हा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित होईल. त्याच्यानंतरच्या ह्या चर्चा आहे. मराठवाड्यातले नेते अंबादास विरोधी पक्ष नेते आहेत, संजय शिरसाट नेहमी सगळ्यांच्या वतीने प्रतिक्रिया देतात. राष्ट्रीय पातळीवरचे नेते आहेत ते अशी उपवासात्मक तुमच्याविषयी? बरोबर आहे. आता स्टेट लेवलचा आहे तर राष्ट्रीय पातळीवर जाऊ. तुमच्यासारखा मी नेता नाहीये. जिल्ह्यामध्ये एकही सीट नाही आणली, 0 आहे, 0. काय नेतृत्व करतात विरोधी पक्ष नेता म्हणून? जिल्ह्यात काय बोंब आहे? 0. एवढं मोठं तुम्हाला पद दिलंय, त्या पदाचा वापर करून एक सीट तर आणायला पाहिजे होती. ज्या उद्धव ठाकरे साहेबांच्या मेहरबानीमुळे तुम्हाला विरोधी पक्षनेता पद मिळालंय आणि ज्या एकनाथ शिंदे साहेबांमुळे तुम्ही MLC झालेला आहात, त्याची तुम्हाला जाणीव नाही. म्हणून जे स्वतःचा जिल्हा सांभाळू शकत नाही ते महाराष्ट्र काय सांभाळणार आहे? काही काळापुरते आहेत, कधी त्यांना सुद्धा बाहेर जावं लागेल, सांगता येत नाही. साहेब, गृहमंत्री पद कुणाला भेटायला हवं? कारण बऱ्याच चर्चा आहेत की एकनाथ शिंदे हे गृहमंत्री पद देत नाही भाजप, त्यामुळे दरेगावामध्ये गेलाय. त्याला जोडून अर्थ खाते देखील मागणी केलेली असं वाटतं. आणि युडीची पण मागणी आहे, पण ते पण भाजप सोडत नाही. कोणती खाते सोडत नाही याबद्दल मला कल्पना नाही, परंतु एवढं निश्चित आहे, जेव्हा मुख्यमंत्री पदाचं नाव जाहीर होईल त्या टायमाला जर यदा कदाचित जर ते भाजपकडे मुख्यमंत्रीपद गेलं तर गृह खातं हे आमच्याकडे असावं, हा आमचा आग्रह निश्चित असणार आहे. कारण असं आहे की गेल्या वेळेला CM साहेब स्वतः मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्र्यांकडे गृह खातं दिलं होतं. त्याच पद्धतीने हे डिव्हिजन झालं पाहिजे, हा नैसर्गिक नियम आहे. आग्रह यासाठी नाही की आम्हाला या खातं मिळाल्यामुळे काहीतरी मोठा हे होणार आहे, परंतु मला वाटतं एखादा डॅशिंग नेता जर पुन्हा जर त्या खात्याकडचा नेतृत्व जर केलं
तर महाराष्ट्रामध्ये हे काही जातीय दंगली असतील किंवा जे काही हे सर्व चालतंय ते शांतता सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न जरूर त्या खात्यामार्फत होऊ शकतो. म्हणून एक जबाबदारी म्हणून त्या खात्याकडे पाहिलं जातं आणि जर भाजपचा मुख्यमंत्री झाला तर गृह खातं निश्चित आमच्याकडे असायला काही हरकत नसावी. आणि साहेब, तुम्ही साहेब गृहमंत्रीच्या भूमिकेमध्ये गृहकरचा उल्लेख करता, याचा अर्थ मुख्यमंत्री पदावरती आजही तुमचा दावा आहे का? मी हे कधीच सांगितलेलं नाही की आमचा मुख्यमंत्री पदाचा दावा सोडलाय का धरलाय. मी हे सांगितलं की वरिष्ठ नेत्यांनी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. त्यांनी भाजपचा मुख्यमंत्री करावं, राष्ट्रवादीचा करावं का शिवसेनेचा करावं हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही त्यांच्या कोणत्याही नावाला विरोध करणार नाही. साहेब, पण ही जी घोषणा होत नाही यामागे गृह मंत्रालय हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे असं बोललं जातंय. कारण घोडं इथेच अडलंय, भाजप द्यायला तयार नाहीये गृह मंत्रालय. कारण इतके वर्ष 7.5 वर्षे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक खातं होतं, हे खातं सोडलं जात नाहीये. यासाठी भाजपच्या ज्या कोर कमिटी आहे आणि आपली जी कोर कमिटी एकत्र बसून वरिष्ठांकडे काही चर्चा करणार आहात का? त्याचा निर्णय शिंदे साहेब घेतील. शिंदे साहेब याबद्दल निश्चित चर्चा करतील. तो आमच्याकडून सर्व अधिकार आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. म्हणून शिंदे साहेब जोही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. साहेब, लाडकी बहीण योजनेचं तर पुढचं हे येणार आहे, सरकार 2100 रुपये देणार आहे. असं असताना गेल्या वेळेला अजित पवार अर्थमंत्री होते, त्यांच्या खात्याच्या अधिकाऱ्यांनी नायरी लावली होती की पैसे नाही ते नाही. आता अधिक सक्षमतेने योजना राबवण्यासाठी अर्थ खातं आपल्या शिवसेनेकडे असावं का योजना अधिक सक्षमतेने राबवली जाऊ शकते? शिंदे साहेबाचं एकच स्वप्न आहे की जे मी सर्वसामान्य माणसाला देतोय ते परिपूर्ण त्यांच्याकडे पोहोचलं पाहिजे. तुम्हाला आठवत असेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जेव्हा घोषणा झाली त्या टायमाला अर्थ खात्याने त्यांना थोडा विरोध केला होता. बजेटचं काय होईल, हे या सर्व कोलमडून पडेल. परंतु शिंदे साहेबांनी ठोस भूमिका त्यावेळेला घेतली. अजितदादांना असेल, देवेंद्र फडणवीस असेल, त्यांना समजून सांगितलं की आपल्याला ही योजना कार्यान्वित करायची आहे आणि म्हणून इतर बाबीवर खर्च कमी करून या योजनेला त्यांनी भरपूर म्हणजे सर्वांच्या अकाउंटमध्ये पैसे कसे जातील याची व्यवस्था केली होती. हे सर्वजण आपण पाहतात. इन ॲडव्हान्स सुद्धा हप्ते महिला भगिनीच्या खात्यामध्ये गेले होते. आजही शिंदे साहेबांनी जी काही घोषणा केली होती निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही 1500चे 2100 करू, त्यासाठी या गोष्टीसाठी तरतूद करणं गरजेचं आहे. नागपूर अधिवेशनामध्ये याच्यावर तरतूद झाली पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे. दिलेला शब्द पाळणं हे शिंदे साहेबाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून जर असं खातं किंवा खात्याने मान्यता दिली तर आनंद आहे, नसता अशा खात्याचा कारभार सुद्धा सक्षम माणसाकडे जाणं गरजेचं आहे. हे असं आमचं वैयक्तिक मत आहे. मल्लिकार्जुन खरगेंनी ऐतिहासिक असा इव्हेंट करण्याचा प्रयत्न आहे. चांगली गोष्ट आहे ना. सत्ता ही आलेली, माहिती सत्ता आली, इतके प्रचंड बहुमत मला वाटतं अनेक वर्षानंतर पहिल्यांदा आलंय. आणि जनतेने जेव्हा एवढ्या आनंदाने त्यांनी मतदान केले तर त्याच्यात ते सहभागी झाले पाहिजेत. एक मोठा इव्हेंट म्हणता येत नाही, परंतु तो आनंद उत्सव या महाराष्ट्राने याच देवी या डोळा पाहावा हा त्यामागचा उद्देश आहे. मल्लिकार्जुन खरगेंनी काँग्रेसच्या अंतर्गत वादामुळे आणि पक्षातील नेत्यांच्या अंतर्गत भूमिका संघर्षांमुळे हा पराभव झाल्याने अपयशाला अशा पद्धतीनं खडरपट्टी केली सगळ्यांनी. आणि याला थोडं दुसरा प्रश्न आहे, तर शरद पवार दुसरीकडे म्हणतात की ईव्हीएम वरती संशय आहे, ईव्हीएम मुळे नेते हरले, अशी शक्यता नाकारली जाऊ शकते. हे बघ, आता त्या ईव्हीएम वर इतकी चर्चा झालेली आहे. आता त्या चर्चेला ना सर्वसामान्याला काही इंटरेस्ट आहे ना कुणाला. ज्यांना ईव्हीएमच्या विरोधात जायचंय ते कोर्टात गेलेले आहेत. कोर्टामध्ये निर्णय येईल, जो यायचा तो येईल. परंतु एक गोष्ट स्पष्ट आहे की लोकसभेला एवढं बहुमत मिळाल्यानंतर त्या टायमाला ईव्हीएमच्या विरोधात कोणीही बोललं नाही. म्हणजे महाविकास आघाडीचे काही उमेदवार तर लाखाच्या फरकाने निवडून आले. त्या टायमाला ईव्हीएम चांगलं होतं. आता काही उमेदवार, आता ईव्हीएमचं जर बोलाल, आमच्या जिल्ह्यामध्ये 2 उमेदवार आहे, 2100 मतांनी कोणी आलं, कोणी 2200 मतांनी आलं. जर सगळा या ईव्हीएमचा वापर करायचा असता तर आम्ही लाख मतांनी निवडून आलो असतो ना. परंतु असं होत नसतं. हे सर्व बेबनाव केलं गेलेलं आहे आणि कोणतंही आता शस्त्र हातात नाही. तर मग ईव्हीएमच्या माध्यमातून जनतेमध्ये काहीतरी मिसगाईड करायचं त्यांना. आम्ही हरलो का याच्यावर चिंतन मनन करत नाहीत. परंतु खरगे साहेबांनी एक निश्चित सांगितलं की हे आपसातले जे काही यांचे लाताळ्या होत्या यांना कोण मुख्यमंत्री करायचा, जर उबाटाचे सीट जास्त आले तर ते मुख्यमंत्री पदावर दावा करतील, काँग्रेसचे आले तर ते दावा करतील, राष्ट्रवादीचे आले ते दावा करतील. म्हणून यांनी तिघांनीही
एकमेकाच्या सीट पाडण्यामध्ये आपली शक्ती पणाला लावली आणि त्याचा परिणाम हे तिघे खड्ड्यात गेलेत आणि महायुतीचे सरकार मोठ्या प्रमाणात सदस्य हे विधानसभेचे निवडून आलेले. तुमच्या हक्कासाठी लढत आहात, तुम्हाला मंत्रिपद पाहिजे, मात्र अजित पवार गट कुठेच पिक्चर मध्ये नाहीये. त्यांनी मुख्य देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा दिला त्यांच्या नावासाठी, त्यानंतर कुठे चर्चेतच नाहीये. ते असं का होतंय? ते चर्चेत का नाही आहे? चर्चा करायसारखं काही नाहीच आहे ना. आमचाही देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा आहे, आमचाही भाजपला पाठिंबा आहे, आमचाही राष्ट्रवादीला पाठिंबा आहे. महायुती कशाला म्हणतात? युतीमध्ये एकमेकाच्या विरोधात जायचं नाही हे आमचं सूत्र आहे. आम्ही कधी भाजपला विरोध केलेला नाही, त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाला विरोध केलेला नाही. फक्त स्पष्टपणे सांगतोय आम्ही की त्याच्या नावाची घोषणा ही वरिष्ठ नेत्यांनी करावी, आमचा त्यांना पाठिंबा असेल. सरळ लॉजिक आहे. कमी केली असं म्हणतात. आमची बार्गेनिंग पॉवर, आम्हाला बार्गेनिंग करतच नाही तर पॉवर कमी काय कराल? विदाउट बार्गेनिंग आमची पॉवर वाढलेलीच आहे. आमच्या पॉवरची तुलना इतर लोक आमच्याशी करत नाही. तुमचे 4 मंत्री आहेत ज्यांना विरोध सुद्धा केलाय भाजपने. पेपरमध्ये सुद्धा बातमी आली, संजय राठोड, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा नकार आहे. भाजपने काय प्रस्ताव दिलाय किंवा भाजप बरोबर शिंदे साहेबांची काय चर्चा झाली याच्याबद्दलची कल्पना नाही. परंतु आमच्याकडून पक्षाकडून मंत्री कोण होईल याचा निर्णय सर्वस्वी एकनाथ शिंदे साहेब घेतील. त्याला कुणाचाही विरोध किंवा हरकत असण्याचं काही कारण नाही. ते स्वतःच एवढे सक्षम आहेत की आपला कोणता माणूस मंत्रिमंडळात असावा हे ते स्वतः चांगल्या प्रकारे जाणतात. एडीआर इंडिया आणि माय नेता या संस्थांकडून एक अहवाल समोर आलेला आहे. 288 पैकी 118 आमदारांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत. याचा अर्थ महाराष्ट्रावरती गुन्हेगार राज्य करणार का, अशा पद्धतीचे प्रश्न निर्माण केले जात आहेत. देशातल्या सर्व निवडणुका जर पाहिल्या तर प्रत्येक राज्यामध्ये आंदोलनं, किरकोळ गुन्हे अशा प्रकारचे अनेक गुन्हे हे आमदारांवर असतात, खासदारांवर आहेत. म्हणून त्या गुन्ह्यामध्ये जोपर्यंत शिक्षा होत नाही तोपर्यंत त्याला अधिकृत मानल्या जात नाही. म्हणून या आलेल्या सर्वे हा एकाच राज्याचा नाही तर अनेक सर्वे असे असतात. कल आपने भाषण जब आपने कल इंटरव्यू दिया, आपने बोला कि एक बड़ा निर्णय लेंगे सीएम साहब, क्या होगा बड़ा निर्णय? देखिए, कल सीएम साहब उनके गांव गए हैं, वहां उन्होंने एक अपना तरीका उनका है. एक तो वो कभी बीमार है या तो कोई डिसीजन लेना है, तो शांति के लिए आप देखेंगे सीएम का फोन भी नॉट रिचेबल रहेगा, ना उनके कोई पीए का फोन लगेगा. एक शांति के लिए वो जाते 2 दिन, वो वहाँ निकालने के बाद एक अच्छा सा डिसीजन उनके दिमाग में जो आता है वो आने के बाद यहाँ वो जाहिर करते हैं. लेकिन महायुति का सरकार जो बनने जा रही है उसके बारे में उन्होंने स्पष्ट तौर पे कहा है कि मेरा कोई भी स्पीड ब्रेकर ये सीएम बनने में नहीं है. इसलिए उन्होंने प्रेस लेके ये सब बातें जाहिर की है. दिल्ली में अमित शाह साहब के साथ जो चर्चा हुई उसके अंदर भी उन्होंने ये बताया कि आप जो भी डिसीजन लेंगे वो मेरे पार्टी को और मुझे मान्य रहेगा, हमारा कोई उसको विरोध नहीं रहेगा. इसलिए महायुति में कोई गड़बड़ है या तो कुछ गड़बड़ी होने वाली है, ऐसा कुछ भी नहीं होगा. महायुति की सरकार बनेगी, महायुति का मुख्यमंत्री बनेगा और ये सरकार पूरा 5 साल का कार्यकाल अपना अच्छी तरह से चलाएगी. शिंदे साहब ने सरकार बनने के वक्त क्या करना चाहिए, क्या करना नहीं चाहिए, ये सब वो अच्छी तरह से जानते हैं. इसलिए जब तक महायुति का उम्मीदवार का चयन नहीं होता, मुख्यमंत्री का नाम डिसाइड नहीं होता, उसके बाद ही बाकी सब प्रोसेस होगी. उसमें कौन से खाते किसको जाएंगे, कौन पार्टी की तरफ कौन से विभाग जा रहे हैं, किस पार्टी की तरफ नहीं जा रहे हैं, ये सब बातें बाद में होगी. भाई जगताप जो है कांग्रेसी नेता, उन्होंने बयान दिया, उन्होंने कहा है कि इलेक्शन कमीशन को कुत्ता का है और उन्होंने कहा है कि मैं इसको लेकर अपोलोजाइज या माफी नहीं मांगूंगा. भाई जगताप रहो या संजय राउत रहो, ये लोगों को हार बर्दाश्त नहीं हो रही. जो तरीके से ये बात करते थे कि हम जो बोलते हैं वही होगा, जो इनको लोकसभा के वक्त भारी बहुमत मिला था, उनके खासदार जो सांसद जो चुन के आए थे, उसके बाद उनको लग रहा था कि ये आने वाली सत्ता हमारी है और अब कौन कुर्सी पे बैठेगा, कौन जाएगा, कौन से विभाग का मंत्री रहेगा, यहाँ तक उनकी बातचीत चल रही थी.
लेकिन लोगों ने जो उनको धोबी पछाड़ दी है, उसके बाद वो जमीन पे आ गए। वो आने के बाद थोड़ा बौखला गए और उसकी वजह से इलेक्शन कमिश्नर को भी कुछ भी बोलते हैं, कभी नेताओं को कुछ बोलते हैं। वो अब लोग उनके सुनने के मूड में नहीं है। जो वक्फ बोर्ड की जो निर्णय लिया गया था, अब सरकार ने, महाराष्ट्र सरकार ने यू टर्न ले लिया है। 10 करोड़ रुपए देने की बात कही थी वक्फ बोर्ड को, वो यू टर्न ले लिया। सर इसी से जुड़ा है कि विपक्ष जो है अटैक किया जो है महायुति पर। उनका कहना था कि मुस्लिम वोट इन्हें चाहिए, हिंदू वोट इन्हें चाहिए, ये ना मुसलमान के हैं ना हिंदू के हैं। पहले वक्फ के खिलाफ गालियां दे रहे थे, वक्फ बिल बदलने की बात कर रहे थे और महाविकास आघाड़ी वक्फ के साथ है ये बोल रहे थे। और अब इन्होंने खुद 10 करोड़ रुपए दिया है और जब विपक्ष ने इस पर सवाल पूछना शुरू किया तो ये अपने जो है फैसले से वापस आ गए। ये कहना चाहिए कब ये डिसीजन हुआ था, कैसे ये डिसीजन लिया गया, इसके बारे में थोड़ा सा देखिए, हम किसी मुस्लिम समुदाय या दलित समुदाय इनके खिलाफ नहीं है। इन्होंने जो नैरेटिव सेट किया था लोकसभा के वक्त, उन्होंने ये बताया था कि ये घटना बदलने वाले लोग हैं, ये मुस्लिमों को पाकिस्तान भेजने वाले लोग हैं। और वो सब बातें जब चली तो लोकसभा में उनको अच्छा सा माहौल बन गया और उनको सत्ता उनके पास आई थी। मतलब बहुत सारे सांसद चुन के आए थे। जब लोगों को पता चला कि ये सब बातें झूठी थी तो उसके बाद ये विधानसभा में हमको बहुमत मिला है। वक्फ बोर्ड की जो बात है, वो वक्फ बोर्ड के बारे में सत्ताधारियों ने जो भी दिया होगा तो वो एक अच्छे काम के लिए दिया होगा, लेकिन आप देखेंगे कि उसका वितरण विधानसभा के वक्त नहीं हुआ। विधानसभा होने के बाद हमें जो पता चला है, हमें जो जानकारी है कि अधिकारियों ने अभी उसका जीआर निकाला है। इसके बारे में भी हम जरूर चौकसी करेंगे कि ये किसने उनको अधिकार दिया है। अभी सरकार स्थापन भी नहीं हुई, उसके पहले उन्होंने जीआर क्यों निकाला है, उनको पैसे रिलीज क्यों किए, इसकी चौकसी जरूर होगी। क्या सत्ता स्थापना के बाद जो पैसे अभी रोक दिए गए हैं ये दिए जाएंगे? ये डिसीजन तो मंत्री में जो भी आएंगे मंत्रिमंडल में लिया जाएगा। 10 करोड़ देना ये मंत्रिमंडल का निर्णय अगर होगा तो देना है, नहीं देना मंत्रिमंडल डिसाइड करेगा। ये कैबिनेट में ऑलरेडी हुआ था, इसके बाद ये देने की प्रोसेस। हाँ तो ठीक है, लेकिन देने की इतनी जल्दीबाजी क्या थी, इसके बारे में पूछा जाएगा ना। अगर कोई अच्छे काम को अगर दिए है तो उसको रोकने की भी जरूरत नहीं, लेकिन उसका मिसयूज अगर होता होगा तो उसको रोका जरूर जाएगा। तो ये रोकने के जो कारण क्या रहा ये समझना चाहते हैं आप? अभी रोका कहाँ है? नहीं, रोक दिया और रद्द कर दिया। अगर रद्द कर दिया तो फिर से वो ला भी सकते हैं हम, लेकिन इतनी जल्दीबाजी जो की है अधिकारियों ने, तो उसके पीछे कौन कौन था ये देखना पड़ेगा ना। क्या जरूरत थी? सरकार बनने जा रही है और सरकार बनने के पहले ही उनको इतनी जल्दीबाजी क्या थी? इसके पीछे कोई अधिकारी या तो कोई नेतागण है क्या जिसको ये पैसा चाहिए था, तो वो भी देखा जाएगा। अब तक सस्पेंस बरकरार है, सीएम कौन होगा, सीएम का चेहरा किसका होगा, अब तक शपथ विधि भी नहीं हुआ है। सब बताया जा रहा 5 तारीख को होगा, लेकिन कौन होगा? देखो, इसका डिसीजन अभी ऊपर के नेतागण लेने वाले हैं, तो अभी उसके बारे में हम क्या बताएंगे। हमने तो सब बातें उनके पर छोड़ ही दी है, वो जो भी डिसाइड करेंगे। लेकिन मेरे जानकारी के तहत मंडे के दिन उनके कोई निरीक्षक आने वाले, जहां गठनेता का चुनाव होता है तो इसके मायने वो टेंटेटिवली वो सीएम पद का चेहरा बनाया जाता है। तो उसके बारे में मंडे को शायद उस गठनेता का जब चुनाव होगा तो वो ही कंटिन्यूली सीएम के रेस में होगा। सर एक सवाल ये था कि विपक्ष ये कह रहा है कि शिंदे साहब की तबीयत खराब हो गई है, वो बीमार हैं। संजय राउत ने तो मानसिक स्थिति तक पर सवाल खड़ा कर दिया और इसी वजह से वो अपने गाँव भाग गए हैं। इस पर क्या कहना चाहेंगे सर? क्या तबीयत खराब है या फिर जैसा आप कह रहे हैं कि कोई बड़ा डिसीजन लेने से पहले वो ऐसा करते हैं, तो क्या बड़ा डिसीजन लेने वाले हैं? देखो, संजय राउत का कहने का कोई मतलब नहीं। संजय राउत ये बकवास आदमी है, वो जो भी करेगा उसके दिमाग पे पहले तो उसका ही असर हुआ है। उनको जो हार हुई है उसमें से वो बाहर निकल नहीं पा रहे। वो नहीं जानते राजनीति, उनको सिर्फ लोगों की दलाली करना जानते हैं। कोई भी पार्टी की, आप संजय राउत किसका आदमी है? कोई बोलेगा शरद पवार का, तो कोई बोलेगा उद्धव गट का। तो ये किसी एक का आदमी नहीं है। तो ये लोगों के बातों पे हम ज्यादा अहमियत नहीं देते उनकी। लेकिन एक बात जरूर है, शिंदे साहब जो भी डिसीजन लेते हैं बड़े सोच विचार करके लेते हैं। आपने देखा होगा सत्ता होने के बावजूद भी उन्होंने जो उठाव किया था,
कांग्रेस राष्ट्रवादी छोड़ने की जो बात की थी, आज वो सक्सेस हो चुकी है। और आज सही मायने में शिवसेना क्या है, तो शिवसेना शिंदे साहब चला रहे वही है। और 57 MLA आज उन्होंने चुन के लाए खुद के बलबूते पे, ये बहुत बड़ी बात होती है। इसलिए शिंदे साहब का 2 दिन के बाद मंडे के दिन वो जब आएंगे तो इसके बारे में जरूर वो अपनी प्रेस भी लेंगे और सब जनता को भी दिखाएंगे कि हम क्या डिसीजन ले रहे हैं। सवाल यह है सर कि कई ऐसे खाते हैं जिसको लेकर खींचतान महायुति में चल रही है, इसमें गृह मंत्रालय है, रेवेन्यू है, वित्त मंत्रालय है, अर्बन डेवलपमेंट मिनिस्ट्री है। गृह मंत्रालय को लेकर आप लोग क्यों जो है उस पर अड़ी है? क्योंकि गृह मंत्रालय बीजेपी रखना चाह रही है, लेकिन आप लोगों की तरफ से गृह मंत्रालय की मांग की जा रही है, क्या वजह है? और अभी क्या उस पर जो है निकल पा रहा है बातचीत से? अभी तक कोई खाते का बंटवारा नहीं हुआ है, ये सब सीएम के नाम के बाद ही होगा। लेकिन जो आप बता रहे, अगर ऐसा होता है, अगर बीजेपी का सीएम बनता है तो बट नेचुरल है होम मिनिस्ट्री हमारे पास आना चाहिए। और जैसे लास्ट टाइम सीएम एकनाथ शिंदे साहब थे तो होम मिनिस्टर ये अपने देवेंद्र फडणवीस साहब थे, तो वैसे इंटरचेंज तो होते रहते और वो करना भी चाहिए। लेकिन होम मिनिस्टर के तौर पर पहले 5 साल, फिर 2.5 साल, करीब 7.5 साल तो देवेंद्र फडणवीस होम मिनिस्टर रहे हैं। सीएम रहते हुए भी उन्होंने अपने पास जो है गृह मंत्रालय रखा, तो ऐसे में बीजेपी गृह मंत्रालय देने के लिए जो है तैयार नहीं है, तो क्या उसके बारे में बड़े नेता बैठ के तय करेंगे क्या होगा। ऐसा तो नहीं होता कि एक खाता हर एक ही इसके पास जाना चाहिए। अर्थ खाता आप देखा होगा हमेशा बीजेपी के पास रहा था, वो चेंज होके फिर वो अभी राष्ट्रवादी के पास गया, दिया ना। फाइनेंस डिपार्टमेंट तो उनके पास ही रहता था, वो दिए अजय दादा को। तो ऐसा खाता चेंज करने में कोई इतनी दिक्कत नहीं आती। लेकिन मुझे लगता है अभी ये सब बातें सीएम के नाम के बाद ही होगी। यानी गृह मंत्रालय के लिए आप लोग आग्रही रहेंगे? हम तो रहेंगे ना, कि हम चाहते हैं गृह मंत्रालय रहे, एक अच्छा सा काम हम भी करें। हम दिखा देंगे कि हम वो गृह मंत्रालय कितनी अच्छी तरीके से चला सकते हैं। और महाराष्ट्र में जो शांतता सुव्यवस्था रखना चाहिए, उसके लिए हम, मुझे लगता है कि हम सक्षम तरीके से उसको चला भी पाएंगे। यानी रेवेन्यू और अर्बन डेवलपमेंट मिनिस्ट्री से काम नहीं चलेगा, गृह मंत्रालय? देखो सभी खाते अच्छे होते हैं, लेकिन इससे थोड़ा सा पब्लिकली कांटेक्ट रहता है और अपना एक जो भी काम करना है वो थोड़ा सा सॉफ्टली किया जा सकता है। ठीक, थँक्यू. सर एकीकडे मराठीकडे शरद पवार आहेत ते पाहताना ईव्हीएम वरती आरोप करताना पाहतात, नाना पटोले आरोप करताना नाही पाहतात, महाविकास आघाडी म्हणून मतभेद पाहायला मिळतो का तुम्हाला त्या दोघांमध्ये, काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादी? काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये अनेक मतभेद आहेत, त्यासाठी पक्षांतर्गत सुद्धा किती अनेक मतभेद आहेत। तुम्ही पाहिलं असेल त्या बंटी पाटलांनी नाना पटोलेवर केलेले आरोप, नाना पटोलेंनी इतरांवर केलेले आरोप, हे सर्व एकमेकांच्या आरोपांमध्ये आणि सत्ता समीकरणामध्ये आपल्याला पुढे जायचं ह्या एका फक्त महत्वाकांक्षी इच्छापोटी यांनी ही सत्ता घालवलेली आहे। सगळ्यांना पाडण्याचं काम हे महाविकास आघाडीने केलंय आणि त्याचा निश्चित आम्हाला काही अंशी फायदा सुद्धा झालेला आहे। सर एक मिनिट शरद पवारांनी नुकतं स्टेटमेंट केलंय। शरद पवार म्हणतात की इतकं मोठं मॅन्डेट असताना पण जर सरकार स्थापन होत नसेल तर ही महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक आहे आणि थट्टा आहे। 2019ला सरकार स्थापनेला 1 महिन्याचा कालावधी लागला होता। याला जबाबदार कोण होतं? सकाळचा शपथविधी विसरलेत का? एकीकडे सकाळचा शपथविधी घ्यायचा, दुसरीकडे युतीच्या बोलणी करायच्या, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी केलेल्या आहेत। म्हणून स्वतः केलेले जी काही पाप आहेत 2019 साली ती थोडी आठवा। आम्हाला 8 दिवसाच्या सत्तेसाठी लेट जर होत असेल तर एवढं काही आबाळ कोसळण्यासारखं काही नाही, परंतु महायुती खंबीरपणे आपलं सरकार बनवते याचाच आम्हाला आनंद आहे। पण आता विरोधक पण टीका करतात, म्हणतात की एकनाथ शिंदे आणि अजित पवारांमध्ये सरकारमध्ये दुसऱ्या नंबरसाठी रस्सीखेच सुरू झाली। विरोधक काय म्हणतात त्यांना आम्ही किंमत देत नाही। यांना आता विरोधी पक्ष नेताच राहिलेला नाही, हे काय आमच्यावर टीका करणार आहेत? म्हणून याच्या टीकेला आम्ही काही कवडीची किंमत देत नाही। सरकार आमचं माहितीचं होईल आणि प्रबळपणे आणि भक्कमपणे ते आपला कारभार करेल।
उदय सामंत ने कहा है कि कुछ महाविकास आघाड़ी की जो एमएलए नहीं है वो संपर्क में है। सब संपर्क में लेके लेंगे क्या, लेके करेंगे क्या, और सत्य में भागीदारी थोड़ी ना उनको देंगे। हमारे पास ही इतने एमएलए है, उनको